माझं जाहीर आव्हान आहे, तुम्ही डीसीसी बँक चांगली चालवतात ना, निवडणूक म्हणजे काय असते यांनी आमच्यावर आरोप करतात. भाजप म्हणजे सगळ्या लोकशाहीला मारणारा म्हणजे भाजप, यांनी आमच्यावर आरोप करतात. लोकशाही पद्धतीने निवडणूक घ्या. आता ह्यांनी काय केलं, मतदार यादीमध्ये माझं इथले जे आमदार आहेत ना, अमित भैया देशमुख, त्यांना माझं आव्हान आहे, लातूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या सोसायटी आहेत त्या सर्व सोसायटीला खुल्लं मतदान करण्याचं आणि खुल्लं निवडणुकीला उभा टाकण्याचा तुम्ही मुभा द्या. साहेब डिपॉझिट जप्त करतो, डिपॉझिट जप्त करतो. निवडणुकीत उभा किती उदाहरण आमच्या इथं निलंग्यामध्ये 70 सोसायटी आहेत, त्याच्यातल्या फक्त 5 जणच निवडणुकीला उभा टाकू शकतात. अ वर्गामध्ये असेल तर त्यालाच अधिकार आहे, आणि अ वर्गामध्ये ह्यांनी नावं लिहून ठेवलेत, हा अ वर्ग हा, आणि त्याच्या पुढचंच आहे. म्हणजे फार पुढेच आमचे लोक, त्याला सूचक जरी असेल ना, तो देखील अ वर्गातच लागतो. सर्व तमाम शेतकरी बांधवांना जे त्या बँकेचे सभासद असतील, ते बँकेचे कर्ज घेतले, ज्यांनी बँकेचं सभासदत्व घेतात म्हणजे तुमचे पैसे कपात करतात का नाही, तुला अधिकार द्या. लोकशाही पद्धतीने होऊ द्या निवडणुका, कुणालाही निवडणुकीमध्ये लढण्याचे अधिकार द्या. ज्यांनी बँकेचं कर्ज घेतले तो सभासद आहे, यांना मतदानाचा अधिकार द्या. माझं खुल्लं आव्हान नाही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला, अमित भैयांना माझं म्हणणं आहे, धीरजला तर मी बोलत नाही किंवा मी बोलू शकत नाही, कारण त्याला त्याच्यातली माहिती शून्य आहे, काही माहित नाही. यांनी खुल्या पद्धतीने निवडणुकीला समोर, आणि आमची तयारी आहे. मी आता देखील बोलत असताना साहेबांना आमचं काय बोलणं झालं की जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आपण आपल्या आपल्यामध्ये कन्फ्युजन तयार करतील. जशी आहे तशी परिस्थिती, जी आहे ती परिस्थिती आपण, त्याच्या पुढे तर माझं एवढं म्हणणं आहे साहेब, माझं आपल्याला आव्हान आहे, आम्ही लातूर जिल्ह्याने आमचं जे भाजपचं मतदान आपल्याला दिलंय त्याच्या बदल्यामध्ये मी आपल्याकडे एक गोष्ट मागू शकतो साहेब, अधिकाराने मागू शकतो. या जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी लागायला पाहिजे, ह्याच आपल्या लेटर पॅडवर आज तुम्ही आमदार आहात आमचे, याची चौकशी व्हायला पाहिजे. किती संस्थेला किती कर्ज दिलाय, कसा कर्ज दिलाय, शेतकऱ्यांना किती कर्ज दिलाय, त्याची वसुली किती केली आहे. मी बोललो तर फार कमी पडेल, फार विषय फार वास्ट आहे यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा, पण याची चौकशी व्हायला पाहिजे. चौकशी होऊन याचा प्रशासक बसवायला पाहिजे, आणि प्रशासक बसल्यानंतर निवडणुकीला समोर जायला पाहिजे. यांची हिंमत होणार. यांनी स्वतःला मिस्टर क्लीन म्हणतात, आमच्यासारखा कारभार कुठं नाही म्हणतात. मांजरा कारखान्याला पाहिजे, अजून मांजरा कारखाना 200 कोटीचं कर्ज आहे, अजून मांजरा कारखान्यावर 200 कोटीचं कर्ज आहे. मी म्हणत असेल तर एका तरी माणसाने यांच्यापैकी तिघांपैकी कुणीतरी येऊन म्हणायला पाहिजे चूक आहे. 21 ला पैसे दिले, 21 नी जे महाराष्ट्रावर जे कारखाने घेतले त्याला पैसे दिले, त्याची वसुली किती आहे माहित नाही. देश अॅग्रोनी कारखाना निर्माण केला, त्याला पैसे दिले. एका तरी देशमुख कुटुंबाच्या बाहेरच्या कोणत्या युनिटला यांनी पैसे दिले दाखवा. नाही. एक आमचं भगवानराव पाटील, एक डायरेक्टर आपला आमचा निलंग्याचा तिथं गेला, एकच विरोधी डायरेक्टर. त्यांनी ज्यावेळेस मागणी केली त्यावेळेस ज्या त्या खात्यावरचे पैसे जमा करून शेतकऱ्यांना वाटप. नवीन साहेब 1 रुपया वाटप, 1 रुपया शेतकऱ्यांना वाटप. त्यामुळे यांचा खरा जो चेहरा आहे, हे खऱ्या काय पद्धतीने लोकांच्या समोर स्वतःला दाखवण्याचा जो प्रयत्न करतात ते लोकांसमोर यायला पाहिजे. काय स्वच्छ दाखवता तो, काय प्रतिमा शैलीची तुम्ही राहिलात. आज साहेब मी आवर्जून सांगतो, यांनी बोलायचा यांना अधिकारच नाही. मला माहिती आता यांनी काय करणार, यांनी आमचं काहीतरी बोलायचा प्रयत्न करतील, 4 माणसं ठेवलेत, ते बोलायला पाठवतात, ते करत असतात. हिम्मत असेल ना तर या तिघांपैकी एकाने कोणी, अमित देशमुख असेल, दिलीपराव देशमुख साहेब असतील किंवा धीरज असतील, मी बोललेल्या गोष्टीचं उत्तर त्यांनी द्यावं. एकही जण उत्तर देऊ शकतो.
नाही, यांच्या घरामध्ये गाड्यामध्ये पेट्रोल जे जाते ना, हे देखील शेतकऱ्यांच्या त्या पैशातून यांच्या घरामध्ये कारखान्याच्या याच्यातून जाते, स्वतःच्या खिशातून यांनी काय देत. मग असे लोक आपलं नेतृत्व करणार आहे का? आज मला कधी कधी प्रश्न पडतो, आम्ही देशमुख यांना मतदान का करायचं? फक्त एका गोष्टीमुळे लातूरकरांनी त्यांना सांभाळलंय, ते म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचे चिरंजीव आहेत म्हणून मतदान. एकदा चेक पास होते बँकेत, एकदा चेक घेऊन गेल्यानंतर पास होतो, 3दा चेक पास केला आपण त्यांना, 3दा. चौथ्यांदा करायचं का परत? ते चेक नाहीये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.